अवघ्या 10 धावांनी निसटता पराभव चेन्नई सुपर किंग्सच्या जीवाला लागला असेलच. आठवले असतील त्यांना धोनी आणि जडेजा, का नाही आठवणार? द वर्ल्ड्स ग्रेट फिनिशर होते ते. पण व्यर्थ मॅच त्यांनी हरले, 2 पॉईंट्स त्यांनी गमावले आणि तेच 2 पॉईंट्स सनरायझर हैदराबादने कमवून ते आज पॉईंट्स टेबलवर 4थ्या स्थानावर विराजमान आहेत. गोष्ट करतोय चेन्नई सुपर किंग्स वरचे सनरायझर हैदराबाद. दोन्ही संघासाठी खूप मोलाचा आणि महत्त्वाचा सामना. टॉस जिंकून ऋतुराजचा बॉलिंगचा निर्णय चुकला वाटलं असेलच त्याला, कारण पॉवर प्लेमध्ये अभिषेक शर्मा आग ओकत होता, विस्फोटक फलंदाजी करत होता. 22 चेंडू 59 धावांचं त्यांनी खेळली. मला वाटतं अजून तो राहिला असता तर मला वाटतं पॉवर प्लेमध्ये 100-125 धावा झाल्या असता. पण एका बाजूने साथ मिळत नाही आणि मिळते ती पण संत. मी गोष्ट करतो ट्रॅव्हिस हेडची. ट्रॅव्हिस हेडला मला वाटतं अजून तो क्लिक झालेला नाही या सीझनमध्ये, त्याच्याकडून धावा होत नाहीत. मी तर असं म्हणेन की प्रत्येक ऑपोजिशन गोलंदाज आत्तापर्यंत जे सामने झालेत, प्रत्येक गोलंदाजाने काहीतरी सेटअप त्याच्यासाठी वेगळा केला आणि म्हणून तो आपली लय शोधतो आहे. पण तरीही पॉवर प्लेमध्ये 75 धावा कुठल्या गेल्या. पण त्याच्यानंतर ग्रेट कमबॅक CSK गोलंदाजांचं. मुकेश चौधरीच्या 2 विकेट, जिमी एवढं 2 विकेट, कुठेतरी बॅकफुटर गेले सनरायझर हैदराबाद. पण पुन्हा एकदा हेनरिच क्लासन 59 धावांच्या खेळी करून पुन्हा एकदा संघाच्या मदतीला तो धावून आला. पण मी कौतुक करेन ते CSKच्या गोलंदाजाचं. जो स्कोर अभिषेकच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे किंवा हेनरिच क्लासनच्या एक स्टेडी फलंदाजीमुळे जो स्कोर जाणार होता 200, 250 पार, तो त्यांनी फक्त 154 धावा रोखला. चेज ऑन होता. पण मला वाटतं तीच समस्या चेन्नई सुपर किंग्सची आहे. पुन्हा एकदा संजू सॅमसन द स्टार प्लेयर सिंगल डिजिटमध्ये आऊट. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याच्या फलंदाजीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. डोकेदुखी ठरते चेन्नई सुपर किंग्ससाठी आणि त्याचं लवकरात लवकर फॉर्ममध्ये येणं जरुरी आहे. पॉवर प्लेमध्ये रन झाले नाहीत. मला वाटतं कुठेतरी एक प्रयत्न केला. आयुष मात्रे हा पोरगा खरोखर खूप छान खेळतोय, सर्वस्व देतो आहे चेन्नई सुपर किंग्ससाठी. 12 चेंडू 30 धावा, 250चं स्ट्राईक रेट. मला वाटतं हॅमस्ट्रिंग जर मुळे त्याचा विकेट झाला, ते जर झालं नसतं तर मला वाटतं त्याने एखादी हा सामना फिरवला असता. पण तसं होणार नव्हतं. मॅथ्यू शॉट, सरफराज खानची छोट्या खेळांनी चेज ऑन ठेवला होता. पण पुन्हा एकदा सनरायझर हैदराबादच्या गोलंदाजाचं कमबॅक आणि एक केविलवाणा म्हणतो आहे मी शिवम दुबेच्या बाबतीत. तो एक फिनिशर आहे. त्याने इंडियासाठी पण खूप मॅचेस फिनिश करून दिल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्ससाठी त्याने लास्ट सीझनमध्ये खूप मॅचेस एकाठी पुरवल्या, पण तो आज बिलकुल फॉर्ममध्ये दिसत नाही या सीझनमध्ये. म्हणून मी केवलान बोलतो आहे. त्याचा आणि त्या जिमी ओर्टनचा तो एक मुख्य गोलंदाज आहे, पण त्याने एक प्रयत्न करतो आहे. एक केविलवाणा प्रयत्न त्याने केला, पण तो पुरेसा नव्हता आणि त्याचाच परिणाम सनरायझर हैदराबादचा 10 धावांचा विजय. खूप काही गोष्टी ॲनलाईज करायच्या आहेत चेन्नई सुपर किंग्सला. बॅटिंग फॉर्म्स त्यांचे, स्वतः कॅप्टनचा फॉर्म, रोटेशनल बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीने काल त्याने यूज केली, पण तरी पण बॉलिंग अजून क्लिक व्हायला पाहिजे. मेन स्ट्रीम बॉलर्स मार खात आहेत. या सर्व गोष्टींचा नक्कीच चेन्नई सुपर किंग्स विचार केला. सनरायझर हैदराबाद मोमेंटम नक्कीच राखून ठेवू शकते. आता पुन्हा एकदा एक मॅच जिंकलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी त्यांना पण कॅपिटलाइज करायच्या आहेत. त्यांचा मेन फॉर्म आहे तो ट्रॅव्हिस हेडचा फॉर्म आणि ईशान किशनचा फॉर्म. ईशान किशनसुद्धा शून्यावर बाद झाला. मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा नक्कीच सनरायझर हैदराबाद विचार केला आणि पुढच्या सामन्यात एका नव्या भरारीने ते मैदानात उतरतील. तुम्हाला काय वाटतं चेन्नई सुपर किंग्सकडनं काय चुका झाल्या की ते 10 धावांनी मॅच हरले, किंवा सनरायझर हैदराबादने आपला मोमेंटम मॅचमध्ये कुठे राखून ठेवला की त्यांचा विजय झाला? तुम्ही आम्हाला सर्व या गोष्टी संक्षिप्त स्वरूपात आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.